की मी एक आता मी स्वतःला चांगला आहे म्हणून घेत नाही, पण मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक होतो. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे त्यावेळी जे काही माझे लेख वगैरे यायचे त्यांनी सांगितलं तुम्ही या व्यवसायात या आणि मार्केटिंगची मदत करा. म्हणून त्याला त्यावेळेस मला प्राध्यापकाची नोकरी सोडून मार्केटिंग ऑफिसर म्हणून आणलं आणि चांगल्या लोकांना भरती. सर्वधर्म सहयोगाने महामंडळ चांगलं चाललं आणि आम्ही 10-15 वर्षात पूर्ण देशात परदेशात सुद्धा निर्यात करणं सुरू. परिणाम असा झाला की इथे लोकांना असं वाटतं की इथे स्थैर्य आहे, आपल्याला चांगलं राहायला भेटू शकते, गाड्या भेटू शकतात आणि राहण्यासाठी महामंडळाच्या भरोशावर आम्हाला घरं मिळू शकतात. मग त्याने हळूहळू या महामंडळावर कब्जा केला आणि आम्ही जे मूळ लोक होतो त्या मूळ लोकांच्या म्हणजे आमचा जो अधिकार होता त्यांना आम्हाला लोक ओळखायचे सगळीकडे आमचे गौरव आहे. त्यावेळेस मला मध्यवर्ती शासनाने प्रगती मैदानाचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेस आम्हाला बक्षीस मिळालं आणि महाराष्ट्र टाइम्सने त्यावेळेस आमचं सगळ्या वर्तमानपत्रांनी कौतुक केलं वगैरे सगळं. पण हे सगळं त्यांना पाहायला जात नव्हतं आणि यांच्याजवळच्या गाड्या कशा काढायच्या, यांच्याजवळचा यांचा अधिकार कसा कमी करायचा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यात जेव्हा जे मूळ अधिकारी होते त्याच्याऐवजी डेप्युटेशनवर आलेले शासनाचे अधिकारी त्यांनी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपने आम्हाला मूळ अधिकाऱ्यांना बदनाम करून यांनी एवढा भ्रष्टाचार केला, अमकं केलं, तमकं केलं अशा खोट्या बातम्या होत्या. वृत्तपत्राने 1986 मध्ये त्या बातम्या छापल्या. पण जेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा हे असं आहे, मग त्यावेळेस सगळे पत्रकार मात्र आमच्यासोबत आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत ती केस लढली. मग ती केस टाकल्यानंतर काय झालं की जेव्हा वृत्तपत्रात माहिती आली मग त्याची चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू झाल्यावर जे लोक त्यात दोषी होते, जे सरकारी अधिकारी, त्यांना घरी बसवलं. हे सगळं ठीक झालं, पण आमचं काय म्हणजे ज्यांना आमच्यावर आरोप लावले होते आणि आम्हाला नोकरीतून काढलं तर आमचं काय, आम्हाला रजिस्ट्रेट केलं नाही. त्यात मुंबईचा डेपो मॅनेजर होता ढगावकर म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट असलेला याला सुद्धा काढलं. त्याला काढल्यानंतर याचं लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस नोकरीतून गेला आणि सगळीकडे बदनामी झाली तर जीवन कसं लग्न हा वेळासारखा. मग हळूहळू त्याला सोबत आणून म्हणजे अजूनही त्याला काही असं फार भेटता येत नाही किंवा समजत नाही. पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे. सांगायचं तर हे कांबे वकील म्हणून आहे, अनिल कांबे, यांनी आम्हाला साथ दिली. कारण मी आणि हे वकील आम्ही सगळ्या केसेस लढलो. आम्ही मानहानीचा दावा टाकला, मानहानीचा दावा जिंकलो. महामंडळाने मुद्दाम आमच्याकडे 2 खोटे दावे टाकले होते की यांनी 17 लाखाचा भ्रष्टाचार केला. त्याच्यातही आम्ही चॅलेंज केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही सिद्ध करा. न्यायालयाने सांगितलं तुम्ही सिद्ध करा, पण ते सिद्ध करू शकले नाही, ऑडिट करू शकले नाही. काय करू तुम्ही खोट्या बातम्या कशा दिल्या, त्याच्याबद्दल मानहानीचा दावा तरी आम्ही जिंकलो. आता हे सगळे कागदपत्र आम्ही आणलेले आहे, म्हणजे कागदाचे निकाल आणलेले आहे, नंतर ब्रीफ आणलेले आहे आणि ते ह्याच्यासाठी आणले. त्यावेळेस मला सगळ्यांनी जी मदत केली, लोकमतनी मदत केली, तुमच्या लोकसत्तेनी मदत केली, ब्रीफनी मदत केली, ते सगळे कागदांना आमच्याजवळ आहे. सगळे वर्तमानपत्र त्यावेळेस गणेश शिरोळे म्हणून होते, त्यांनी ते नागपूर पत्रिकेत होते. सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आणि जरी हे लोक विसरले असतात, कारण विसरल्याचा बेनिफिट असतो की एखादी गोष्ट विसरली तर त्याला परत करून कसं काढायचं. म्हणून एक कायदा आहे की लोकांना विसरले आहे तर त्याची स्मृती द्यायची. 40 वर्ष या गोष्टीला झाले. लोक जरी विसरले असतील तरी ज्या जखमा आमच्या मनावर झाल्या. मी तर त्यावेळेस प्राध्यापक होतो, मी LLB झालो होतो, मी वकिली केली. नंतर मी बुद्धिबुरी इंडस्ट्रीज असोसिएशन आणली, बुद्धिबुरीचं प्रदीप आणलं. त्यावेळेस आम्ही उभारली. मॅग्नम फाउंडेशनचं काम
पण जे लोक अतिशय गरीब होते किंवा ज्या लोकांमध्ये ट्रेनिंग नव्हतं त्याच्यापैकी हा एक उदाहरण जगावं म्हणून आहे. अजून दुसरे आमचे कर्मचारी महाराष्ट्रात इकडे तिकडे त्यांना म्हणजे दर 15 दिवसांनी 1 महिन्याने बदल्या केल्या. मुंबई आपल्या नागपूरवरून मुंबईवरून सोलापूर असं करत करत त्या मूळ कर्मचाऱ्यांना जितकं हरॅस करता येईल तिथे त्याचा परिणाम असा झाला की आमचे जे 3500 विक्रेते तयार होते सगळे विकायची इच्छा असं म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्ण हातमागाचा माल विकायचा पूर्ण देशात. पण पुढे काय झालं की जेव्हा त्यांनी हे वर्तमानपत्र सगळं यायला नॅशनल लेवलवर यायला लागलं तेव्हा त्यांना वाटलं की पोलिसांचे आमच्या मागे भानगड नको म्हणून त्यांनी सगळ्यांनी संबंध तोडल्यामुळं काय झालं की जे इथे जवळजवळ 20,000 हातमागाचे लोक काम करत होते त्याच्यापैकी जवळजवळ 5,000 लोक हे होते आणि बाकीचे अन्सुलिटीचे काम ते धंदेच बंद झाले. धंदे बंद झाले त्याच्यामुळे नंतर काय करायचं कोणी बाहेर गेले कोणी सावजी हॉटेल लावले अशा रीतीने तो पूर्ण धंदा महाराष्ट्राचा या शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचा वाटोळ केलं सत्यानाश केलं. याबद्दल न्यायालयाने सुद्धा त्याच्यावर काशेरे उडवले की बाबा तुमचं यांचा संबंध नसताना काही न झालं असताना हे काय केलं की आपल्याकडे जमिनीचे पकडायला ते का केलं असे काशेरे ओढले. वेगवेगळ्या कॉप्या असं द्यायचे तर आणि ज्या मानहानी केली सुरेश भैयाची म्हणजे माझी मानहानी केली लोकांची मानहानी केली त्याच्याबद्दल सुद्धा कोर्टाने सांगितलं की यांची मानहानी केली. पण हे सगळे जरी कोर्टाचे निकाल 40 वर्षाच्या नंतर लागले पण ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तेव्हा त्यांचे भूगोल गेले त्यांचं तर ही जी महामंडळाकडे शासकीय अधिकाऱ्यांची ओढ असते की बाबा त्यांचं बेनिफिट आम्हाला मिळालं पाहिजे आणि तिथच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जो म्हणजे त्रास देतात सर्व बहुतेक महामंडळामध्ये असा पण या हातभार महामंडळामध्ये जास्त तेव्हा ही बाब मी आपल्यासमोर आणण्यासाठी आणि पत्रकारांशी तर या संबंधात ही घटना जी झाली आहे म्हणजे तारीखवर सांगायचं 1971 साली महामंडळाची स्थापना झाली. 2 महामंडळाची यंत्रणा महामंडळ मुंबईला स्थापन केलं हातमाग महामंडळ नागपूरला स्थापन केलं. पण याचं कार्यक्षेत्र पूर्ण भारतात होतं त्या देशात होतं विक्रीसाठी आणि उत्पादनासाठी मात्र महाराष्ट्र. आम्ही कन्याकुमारीपासून तर अनंतनाग सगळ्या ठिकाणी नागपूर आणि सोलापूर येवला पैठण वगैरे जे जी वस्तू उत्पन्न होतात त्याची सगळी विक्री करण्याची जबाबदारी तुमचे विक्रेते अपॉइंट करणं त्यांच्याकडून कामं करून येणं प्रत्यक्ष हिशोबाची किंवा डिलिव्हरीची आमचा संबंध नव्हता. पण जे सॅम्पल दाखवायचे त्याच्यामध्ये काय कशी आहे मीटिंग घ्यायच्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या वेगवेगळे स्टॉल लावायचे चॅनल लावायचे या सगळे कामं आम्ही जास्त करतो. जवळजवळ हे सगळं 1900 86 बरोबर. पण जेव्हा लोकांचं हे लक्ष गेलं की या महामंडळाचा आपल्याला फायदा मिळू शकतो तर याच्यात महत्त्वाची गोष्ट होती सूत खरेदीचा फायदा. सूत आणि रंगरसायन करोडो रुपयाचं सूत आणि रंगरसायन लागायचं आणि त्याची जी परचेस पॉवर होती ती सगळी शासकीय अधिकाऱ्याने आपल्याकडे. मग ज्याला कचरा सूत विकायचं होतं ते काय करायचं की एकाच रंगाचं सूत जे कमी कमी दर्जाचं ते विकायचे यांना विकत द्यायचे त्याचं प्रॉडक्ट खराब व्हायचं. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत होतो की बाबा हे तुम्ही करताय बरोबर नाही. मग त्यांना वाटतं की हे यांचा आपल्याला त्रास होतो म्हटल्याबरोबर त्या लोकांनी आमच्या गट काय कारस्थानी केले आहे मूळ लोक जाऊन त्यावर 1200 लोक होते. 1200 लोकांमध्ये मूळ लोक होते आणि बाकीचे कुठे डेप्युटी 1200 लोक जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी देशोध केलं. त्याच्यापैकी हे एक उदाहरण महत्त्वाचं आहे. हे जगात टाकेल मुंबईला कोणतेही नागपूरच्या ऑफिसवर गेले की त्याला रिसेप्शनला जावं लागत जे काही खर्च करायचा तो खर्च करावा लागतात आणि नंतर तरी यांनी कामातून नाकारलं तर ते याच्यावर बदलायचं
त्यावेळेस जेव्हा नोकरीतून काढलं तेव्हापासून त्याला वेळ करावा